भागवताची कथा नित्य नियमानं ऐकत राहा. त्याच्यानं काय मिळेल? कथा भागवतस्यापि नित्यं भवति यद्गृहे तद्गृहं तीर्थरूपं हि वसतां पापनाशनम्. कधी कधी असं वाटत असतं सामान्य माणसाला, ज्यांच्या जीवनामध्ये घरामध्ये दरिद्रता आहे, त्यांना अशा प्रकारचं दुःख आपल्या अंतःकरणामध्ये होत असतं की माझी स्थिती चांगली नाहीये. गावातले हजारो माणसं पैसा खर्च करून तीर्थयात्रा करण्याकरता जातात. गावातले हजारो माणसं पुण्य कमवण्याकरता तीर्थावरती जातात, दान धर्म करतात. मग त्यांचा उद्धार होणार. माझ्याकडे सांपत्तिक स्थिती चांगली नाही, मग माझा उद्धार होणार नाही का? हा प्रश्न कधी कधी सामान्य लोकांच्या मनामध्ये हा येत असतो. भागवतकार अशा प्रकारच्या लोकांना म्हणतात की तुझ्या अंतःकरणामध्ये तीव्र भक्तीची भावना असेल तर तुला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. श्रीमद भागवतात तद्गृहं तीर्थरूपं हि वसतां पापनाशनम्. श्रीमद भागवताचा एक अध्याय आपल्या घरामध्ये रोज रोज वाचन करा. एक अध्याय वाचण्याकरता वेळ नसेल तर शास्त्रकार म्हणतात श्रीमद भागवताचा एक श्लोक आपल्या परिवारामध्ये रोज वाचा. एक श्लोक वाचण्याकरता आपल्याकडे वेळ नसेल तर एका श्लोकाचा अर्धा श्लोक वाचा. श्लोकार्धम श्लोकपादम वा. अर्धा श्लोक वाचण्याकरता आपल्याकडे वेळ नसेल तर शास्त्रकार म्हणतात अर्ध्याचा अर्धा श्लोक वाचा, तरी सुद्धा तुमचा उद्धार होईल. केवळ उद्धार नाही, त्या घराला तीर्थस्थानाचं महत्व आपोआप प्राप्त होईल. बरं, मला तेही वाचता येत नाही. शास्त्रकार आणखी पुढे जाऊन म्हणतात वाचता येत नसेल ना, श्रीमद भागवताचं पुस्तक, ज्ञानेश्वरीचं पुस्तक आणि गाथ्याचं पुस्तक आपल्या घरामध्ये ठेवा. नित्य नियमानं फक्त दर्शनान्मुक्ती दर्शन करा, पूजन करा, तरी माणसाचा उद्धार आहे. मला काही वर्षापूर्वी इथे जवळा बाजारमध्ये कथेचं आयोजन होतं. एक अत्यंत वृद्ध महिला भेटण्याकरता आली, दर्शन घेतलं आणि तिनं मला सांगितलं की महाराज मला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, मग मी कसं पाठ करणार, कसं पारायण करणार? प्रश्न योग्य आहे. मनामध्ये भावना आहे, ज्ञानेश्वरी वाचण्याची इच्छा आहे आणि वाचता येत नाही, लिहिता येत नाही, मग काय करावं? तर मी तिला सोपा उपाय सांगितला की आपलं एक बोट एका ओळीवरती ठेवावं. तुला वाचता येत नसेल, वाचू नको, फक्त आपलं बोट फिरवताना माऊली 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 म्हणत जा. अशा प्रकारे करता करता आपोआप त्या व्यक्तीच्या वाणीमधनं माऊलींचं नाव हजारो वेळा ते नामस्मरण होत गेलं आणि त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या सगळ्या इच्छा आपोआप त्या पूर्ण होतात. तिला वाचता येत नव्हतं, तिला लिहिता येत नाही, परंतु माऊली म्हणताना प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन तिला घडत होतं. आता ज्या व्यक्तीला क्षणाक्षणाला माऊलींचं दर्शन जर समजा घडत असेल तर त्याचा उद्धार होणार नाही का? सोपं आहे. वाचा, एक अध्याय वाचा हो, एक अध्याय वाचा. श्रीमद भागवताचा एक एक श्लोक एक एक मंत्र आहे. भगवद्गीतेचा एक एक श्लोक एक सिद्ध मंत्र आहे. ज्ञानेश्वरीची एक एक ओवी सिद्ध ओवी आहे. कोणत्याही प्रकारची ओवी घ्या आणि तिचं पारायण करीत राहा, तरी कल्याण आहे. दुर्दैव असं आहे, माणसाला एका स्थानावरती बसण्याकरता त्याच्याकडे वेळ नाही. त्याला तीर्थयात्रा करणं त्याला सोपं वाटतं, त्याला दानधर्म करणं त्याला सोपं वाटतं. एका तासाकरता आपल्या खोलीचं दार बंद करून आतमध्ये बसणं हे जमत नाही. एक महिना तुम्ही तीर्थयात्रा करा, तुम्हाला काही वाटणार नाही, थकवा येणार नाही, कंटाळा येणार नाही, करीत राहणार. तुम्ही पारायण करीत राहा, तुम्हाला थकवा येणार नाही, करीत राहा.
परंतु शास्त्रकार म्हणतात की ठाईची बैसोनी करा एकचित्त. माणसं सगळं काही करतात, एक चित्त करण्याकरता तो प्रयत्न करीत नाही. ज्याला एकांत सहन झाला, ज्या माणसाला एकांतामध्ये तो 2-2 तास 4-4 तास 4-4 दिवस एकांतामध्ये कुणाशी कोणत्याही प्रकारचा संपर्क न करता ज्याला बसण्याची इतकी शक्ती प्राप्त झाली, आपोआप त्याची बुद्धी ती काम करू लागते. तुम्ही बसा जरा अर्धा तास, असं जर ठरवाव. एकादशीचा दिवस आहे, काय खावं काय खाऊ नये हा विषय वेगळा. एकादशीच्या दिवशी फक्त एका तासाकरता आपल्या खोलीचं दार बंद करा, आपल्याकडे काहीच ठेवू नका, माळही ठेवू नका. महिलांच्या मनात प्रश्न आला, स्वामीजी मोबाईल ठेवला तर चालेल का? अवघड आहे. किती आपलं मन चंचल होतं. आपण कोणालाही फोन करीत नाही, आपण संपर्क करीत नाही. 5 मिनिटं झाले आणि आपला मोबाईल जर समजा वाजला नाही किंवा मेसेज आला नाही, तर काही कारण नसताना आपण उचलून हातामध्ये घेत असतो, पाहत असतो. ज्यानं जीवनामध्ये एकांत पचवलं त्याला अध्यात्माची प्राप्ती झाली. ज्यानं जीवनामध्ये एकांतामध्ये 10-10 तास 10-10 दिवस राहण्याची सवय स्वतःच्या बुद्धीला स्वतःच्या मनाला लागली, त्याच्यावरती ईश्वराची कृपा ही आपोआप होत असते. रत्नागिरीमध्ये जिल्ह्यामध्ये एक छोटस गाव आहे पावस. स्वामी स्वरूपानंद महाराज 40 वर्षाकरता हा महात्मा स्वतःच्या खोलीच्या बाहेर निघाला नाही हो. 40 वर्षामध्ये कुणाचाही कुणाशी बोलणं नाही, कुणाला बघणं नाही, कोणी त्यांना बघितलं नाही. अशी साधना जेव्हा होते तेव्हा तुमच्या वाणीत भगवंत हा बोलत असतो. एकांतामध्ये माणसाची बुद्धी तल्लख होत असते. एकांतामध्ये माणसाचं मन हे एकाग्र होत असतं. लोकमान्य टिळकांचं चरित्र जरा पहा. त्यांना शिक्षा झाली, पण या शिक्षेमधनं एक उत्तम प्रकारचा ग्रंथ त्यांनी लिहिला. गीता रहस्यासारखा ग्रंथ त्यांच्या बुद्धीतनं बाहेर आला. हा का बाहेर आला? मंडालेमध्ये जेलमध्ये एकांतामध्ये राहता राहता बुद्धी प्रस्फुरंती, बुद्धीला गती मिळत असते, बुद्धीला ही चालना मिळत असते. आणि एकांत पचवण्याची क्षमता या सगळ्या लोकांच्या बुद्धीमध्ये ती मनामध्ये ती नसते. ज्याला पचवता आला त्याला काहीतरी मिळालं, ज्याला नाही सहन झालं तो वेडा झाला म्हणून समजा. एकांतवासाची शिक्षा ही कशा करता आहे? एकांतवासाची शिक्षा भोगताना एखादी व्यक्ती जर समजा वाईट असेल तर ती वेडी होते, परंतु एखादी व्यक्ती जर समजा अभ्यासू असेल तर त्याच एकांतवासाच्या शिक्षेचा परिणाम अशा प्रकारचा होतो. तो जेव्हा त्या जेलमधनं बाहेर होतो, एक वेगळ्या प्रकारची बुद्धी घेऊन तो त्या जेलच्या बाहेर येतो. कुठेही न जाता जर समजा आपल्या घराला पवित्र करण्याची इच्छा असेल, तद्गृहम तीर्थरूपम ही श्रीमद भागवताचा एखादा श्लोक वाचावा, ज्ञानेश्वरीची एखादी ओवी नित्य नियमानं आपल्या घरामध्ये पाठांतर करीत राहावं, श्रीमद भगवद्गीतेचा एखादा श्लोक आपल्या घरामध्ये. या श्लोकांचा परिणाम होतो